तुमची मुलं सुद्धा चपाती आणि भाजी खायला नको म्हणत असतील, तर या पद्धतीने भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेला असा मस्त कुरकुरीत पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना बनवून द्या. खायला तर पौष्टिक आहेच आणि मुलांना इतकं आवडेल, की मुलं तुमची रोजच्या रोज बनवून मागतील. पण त्याआधी हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलाय. आता या बाउलमध्ये भाज्या काढून घ्यायच्या. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चिरलेला कोबी घेतला आहे. आता यामध्ये मी ज्या भाज्या वापरतेय त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कोणत्याही आणखी भाज्या यामध्ये वापरू शकता. कोबी नंतर इथे मी पाववाटी चिरलेलं गाजर घेतलंय ते सुद्धा घालायचं आणि पाववाटी चिरलेली शिमला मिरची. त्यानंतर यामध्ये इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या. जर तुमची मुलं तिखट खात नसतील, हिरवी मिरची नाही घातली तरी सुद्धा चालेल. आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर काही पावडर मसाले घेतले आहेत. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला. पावडर मसाले घातल्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले ते घालायचं आणि 4 चमचे तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये जास्त मसाले घातले नाहीयेत किंवा दुसरं कोणतंही जास्त साहित्य वापरलं नाहीये, तरी सुद्धा हा पदार्थ चवीला इतका भन्नाट लागतो, की तुमची मुलं खरंच आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेच बनवायला सांगतील. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं, की आता यामध्ये लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा सर्व मिश्रण मी तयार करून घेतलं आहे. या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. हे मिश्रण जास्त घट्टसरही ठेवायचं नाही आणि जास्त सैलसरही बनवायचं नाहीये. या ठिकाणी मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवली आहे. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा छान कडकडीत गरम झाला, की तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे तेलाने ग्रीस करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण अशा पद्धतीने तव्यावरती घालायचं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने. आणि तव्यावर गोलाकार असं पसरवून घ्यायचं. जास्त जाडसरही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही पसरवायचं नाही. सर्व मिश्रण अशा पद्धतीने पसरवून झालं, की आता बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आणि खालच्या बाजूने हे आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं. खालच्या बाजूने हे हलकसं भाजलं गेलं, की पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं. अशाच पद्धतीने अलटी-पलटी करत छान खमंग, खरपूस असं हे आपल्याला भाजून घ्यायचंय. तर इथे पहा दोन्ही बाजूनी छान खमंग, खरपूस असं हे मी भाजून घेतलं आहे. तुम्ही या ठिकाणी आवाज सुद्धा ऐकू शकता. वरून छान कुरकुरीत आणि आतून मऊसूत असं हे तयार होतं. आता राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा हे पौष्टिक मिनी चिले आपण बनवून घेऊया. तर इथे पहा सर्व पौष्टिक असे चिले मी बनवून घेतले आहेत. तुम्ही आतून सुद्धा पाहू शकता. वरून तर छान कुरकुरीत झाले आहेत. आतून सुद्धा अगदी छान भाजले गेले आहेत. मस्त अशा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करायचे. चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. नक्की शेअर करेन. धन्यवाद.